पुरातत्व खात्याकडून आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात येते। कोर्टाने पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि RS त्र्यंबके यांची मूर्तीची पाहणी करण्यासाठी आयुक्त म्हणून नेमणूक केलेली आहे। या दोघांचाही अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेत सहभाग होता। त्यामुळे अंबाबाई देवीच्या मूर्तीची परिस्थिती नेमकी काय आहे, नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत हे आता कोर्टाच्या माध्यमातूनच कळणार आहे। अंबाबाईच्या मूर्तीची परिस्थिती नाजूक असल्याची बातमी झी24 तासने सर्वात प्रथम दाखवली होती। झी24 तासच्या पाठपुराव्यानंतर अखेर आज या मूर्तीची आता पाहणी केली जाते। त्यानंतर मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रशासन कोणती पावलं उचलतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर सध्या या ठिकाणी हे पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी पाहणी करतायत, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। अंबाबाई देवीच्या सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी या ठिकाणी मंदिरात। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस दाखल झालेले आपण पाहतो की आभारामध्ये मूर्तीचं परीक्षण जे आहे ते सुरू आहे, तो अभ्यास केला जातोय। एकूणच आपण पाहतोय की गेल्या 15 मिनिटांपासून हे अधिकारी अंबाबाई मूर्तीच्या बारीक बारीक जे काही अलंकार आहेत किंवा चेहरा आहे, नाक आहे, या सर्व बाबींचं परीक्षण केलं जाते। एकूणच आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून झी24 तास या बातमीचा पाठपुरावा करते, कारण अंबाबाईच्या मूर्तीची परिस्थिती नाजूक असल्याची सर्वप्रथम बातमी जी आहे ती झी24 तासनं दिली होती। कोर्टाने आपण पाहतो की अंबाबाईच्या मूर्तीची सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 2 समिती आयुक्त नेमले। त्याच्यामध्ये आपण पाहतो की पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि RS त्र्यंबके यांची नेमणूक करून या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पाठवलेलं आहे। या अधिकाऱ्यांनी आता आपण पाहतो की पाहणी केलेली आहे, बारीक सारीक जे गोष्टी पाहायला पाहिजे होत्या की त्या पाहत आहेत, आणि त्याचबरोबर याचा अहवाल जो आहे याच्या टिप्पण घेतल्या जातात आणि त्याचा अहवाल कोर्टाला सादर केला जाणार आहे। कोल्हापूर खऱ्या अर्थानं अंबाबाईच्या मूर्तीची परिस्थिती एक प्रकारे समोर येणार आहे आणि त्याच्यानंतर नेमकं काय काय करावं लागणार हे स्पष्ट होणार आहे।